चमचमीत तशी लसूण पालक आपण बघणार आहोत. तर इथे पालक जोडी घेतली ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तेलावर अशा प्रकारे ती 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. इथे कांदा, टमाटर, अद्रक, लसूणची पेस्ट, जिरं आणि मोहरी व्यवस्थित फ्राय करायची आहे. त्यानंतर टाकणार आहे सुके मसाले टाकायचे, थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतले होते, तुळशी तीळ भाजून घेतली होती, ती मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे झालं की हे शेंगदाणे आणि तिळीचं वाटण आपण ह्यामध्ये टाकणार आहे. कोरडंच मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलं होतं, व्यवस्थित फ्राय करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे वाटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकणार आहे शिजवलेली पालक, मिक्स करायची आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून द्यायची आहे. जोपर्यंत साईडने तेल सुटत नाही ना तोपर्यंत शिजवून द्यायची आहे. त्यानंतर तडका टाकणार आहे. तडक्यात टाकलेला आहे भरपूर सारा लसूण, राई, जिरं आणि थोडंसं गरम मसाला आणि लाल मिरची पावडर. हा तडका आपल्या पालकावर टाकणार आहोत. इथे आपले चमचमीत ढाबा स्टाईल लसूण पालक रेडी झालेली आहे. रेसिपी वगैरे जरूर ट्राय करा.